कल्याण के लोकग्राम क्षेत्र में एक चौंकाने वाली घटना सामने आई है। कॉलेज छात्र श्लोक सावंत से लूटपाट की कोशिश के दौरान उसके अपहरण करने की कोशिश भी की गई। इस वारदात को श्रेयस तिवारी नाम के युवक ने अंजाम दिया। कल्याण के लोकग्राम क्षेत्र में एक युवक श्रेयस तिवारी ने कॉलेज छात्र श्लोक सावंत से लूटपाट का प्रयास किया और साथ ही अपहरण करने की कोशिश भी की। इस दौरान युवक ने श्लोक से साथ मारपीट भी की। ये घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई, जिससे पूरी वारदात का खुलासा हुआ। पीड़ित छात्र की मां का कहना है कि सिर्फ मराठी या महाराष्ट्र में रहकर भी सुरक्षा की कोई गारंटी नहीं है। इस घटना की असली वजह अभी तक सामने नहीं आई है, लेकिन पूरे इलाके में डर का माहौल बन गया है। पुलिस ने इस मामले की जांच शुरू कर दी है। सवाल ये उठता है कि आखिर आरोपी ने ऐसा क्यों किया और क्या इस तरह की घटनाएं आम नागरिकों की सुरक्षा को खतरे में डाल रही है। काल बिर्ला कॉलेजवरून येत असताना सुयश तिवारीने ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठलाग करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघं मित्र बाईकवर होते आणि ह्यांनी एकदम फास्ट गाडी काढली. तिथे हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्सला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला. त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला. त्याने ह्याच्या कानफडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडीत खेचत होते, गाडीत भरून नेत होते, तर हा गेला नाही. मग तिथे आरडाओरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू मेरे को मार नहीं सकता. तर तो बोलला की मैं नहीं मार रहा है, तेरे को मेरा ये लड़का मार रहा है. असं गाडी अंगावर घातली त्याच्या. आणि सुयश तिवारी साकेत माझ्या मते कॉलेजचे जे हे आहेत त्यांचा मुलगा आहे. त्या सगळ्या मॅटर मध्ये मला सांगा, मराठी माणूस जर महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये तर तो कुठे सुरक्षित? आणि हे असे बाहेरचे येणार आणि आपल्याला भर रस्त्यात मारणार आणि आपण मार खाऊन द्यायचा ह्यांचा. का घ्यायचा? आपण ह्यांच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतलंच पाहिजे. लोकग्राम भागामध्ये मुलांच्या भांडणावरून प्रकार घडलेला आम्हाला माहिती झालेला आहे. त्या संदर्भात संबंधित तक्रारदार हे पोलीस स्टेशनला आलेले आहे. त्यावरून जे काही तक्रार आहे ती घेतली जाईल आणि त्याप्रमाणे त्या सेक्शन्स खाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. याबाबतीत योग्य ते माहिती घेत आहोत. जे काही प्रकार असेल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून